ज्यांनी MPSC गट क साठी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना लेक्चर कसे पाहायचे, झालेले लेक्चर कुठं आहेत, नोट्स कुठं आहेत, यासाठी हा व्हिडिओ असेल. सर्वप्रथम तुम्ही सनराईज ॲप्लिकेशनवर क्लिक करा. या ठिकाणी आहे बघा सनराईज ॲप. क्लिक केल्यानंतर ॲप ओपन होईल. सगळ्यात महत्त्वाचं हे खालचे ऑप्शन महत्त्वाचे आहेत. होम असेल, माय कोर्स, लाईव्ह, डाउनलोड आणि चॅट. तुम्हाला तुमचा कोर्स पाहिजे घेतलेला तर माय कोर्सवर क्लिक करा. माय कोर्सवर क्लिक केलं काही तर तुम्हाला तुमचे कोर्स दिसतील, कुठला तुम्ही कोर्स घेतलेला आहे तो. जसं की तुम्ही घेतलेला जर कोर्स MPSC गट क स्पेशल बॅच असेल तर तुम्ही इथं व्ह्यू कोर्सवर क्लिक करा. हे ओपन झालं का व्ह्यू कोर्सवर क्लिक केलं का लाईव्ह आणि कंटेंट असे 2 ऑप्शन आहेत. त्यामध्ये लाईव्हमध्ये तुम्हाला ही झालेली लेक्चर पडतात, ही जशी होतात तशी पडतात. पण तुम्हाला सिक्वेन्सनुसार व्यवस्थित लेक्चर बघायचे आहेत तर ह्या कंटेंटवर क्लिक करा. कंटेंटमध्ये तुम्हाला ही सर्वच्या सर्व फोल्डर दिसतील विषयानुसार. उदाहरणार्थ एक फोल्डर आपण ओपन करूया जसं की इतिहासाचा. ह्या फोल्डरवर आपण क्लिक केलं का हा फोल्डर ओपन होईल. याच्यामध्ये पण अजून एक फोल्डर आहे बघा. त्याच्यानंतर समाजसुधारक, आधुनिक भारत, इतिहास. त्यानंतर समाजसुधारकावर क्लिक केलं का तुम्हाला असे लेक्चर दिसतील. ह्या लेक्चरला क्रमांक दिलेत बघा. सिक्वेन्सनुसार सगळी लेक्चर यामध्ये तुम्हाला झालेली दिसून येतील. मग ही लेक्चर पाहण्यासाठी तर वॉचवर क्लिक केलं तुम्ही का तुम्हाला ही लेक्चरला क्वालिटी सिलेक्ट करा म्हणून इथं आपण एक क्वालिटी सिलेक्ट केली का ही लेक्चर दिसेल तुम्हाला. आता ह्या लेक्चरची तुम्हाला PDF डाउनलोड करायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, तर इथं एक ऑप्शन आहे बघा PDFचा. ह्याच्यावर क्लिक केलं का PDF तुम्हाला भेटेल. पण त्यापेक्षा तुम्ही काय करा, थोडं बॅक या. बॅकला आला का तुम्हाला ह्या वॉच नावाचं लेक्चर आहे त्याच्यासमोर PDF दिसतंय बघा. प्रत्येक लेक्चरची PDF असते. आता इथं 2 लेक्चरला दिसेना PDF, याचा अर्थ ह्या वरच्या PDFमध्येच तो घटक इन्क्लूड झालेला आहे. इथं पण तसंच आहे बघा. ह्या लेक्चर एकाच लेक्चरमध्ये आहे पण ह्या दुसऱ्या लेक्चरची पण PDF इथंच आहे. ह्या PDFवर तुम्ही क्लिक केलं PDF लिहिलेल्या चिन्हावर तर ही फाईल अशी ओपन होईल. ओपन केल्यानंतर ही जी तुम्हाला झेरॉक्स मारायची आहे, प्रिंट काढायची आहे तर त्यासाठी काय करायचं, खाली एक ऑप्शन आहे बघा 3 लाईनींचा. त्या 3 लाईनच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन पहिला येतो त्याच्यावर क्लिक करायचं. एक्सपोर्टवर क्लिक केलं तरच तुम्हाला ती तुमच्या फोनच्या फाईल मॅनेजरमध्ये दिसेल. जसं की आपण आता ह्या एक्सपोर्टवर क्लिक करूया. एक्सपोर्टवर क्लिक करूया आपण. इथं बघा पहिला ऑप्शन आहे एक्सपोर्ट, त्याच्यावर आपण क्लिक केलं का इथं डाउनलोडिंग फाईल म्हणतंय. इथं तुम्हाला बाण दिसतोय बघा एरो, याचा अर्थ इथं तुमची फाईल ही काय झाली, डाउनलोड झाली. मग आता ही फाईल आपण जर ओपन केली तर ही फाईल तुम्ही इथून शेअर करू शकता कुठेही तुमच्या फोनमधून. ओपन झाल्यानंतर ती तुम्हाला त्या ठिकाणी शेअरसुद्धा करता येते. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून शेअर करू शकता. PDFवर क्लिक केलं का तुम्हाला ती ओपन होईल आणि ती PDF तुम्हाला मग शेअर करता येईल. इथं तुम्हाला शेअरचा ऑप्शन आहे बघा. इथून आपण शेअर करूया PDF, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती PDF कशी शेअर करता येईल, कशी तुम्हाला प्रिंट मारता येईल. आपल्या ग्रुपवरती तुम्हाला दिसून येईल. ग्रुपवर पाठवतो मी. ओके, ह्या अशी PDF तुम्हाला सेंड करता येईल, त्याची प्रिंट मारता येईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो आता परत आपण आपल्या ॲपवर जाऊया. बॅक येऊन ॲपवर गेलो आपण. आता तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायचं आहे तर लाईव्ह लेक्चरसाठी काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही इथं असाल आणि तुम्हाला लाईव्ह लेक्चर डायरेक्ट बघायचं आहे तर इथं लाईव्ह नावाचं एक ऑप्शन दिला आहे बघा. त्याच्यावर क्लिक केलं का इथं वॉच नावाचा ऑप्शन येतो पण आता लेक्चर सुरू नाही त्याच्यामुळं नो कंटेंट अवेलेबल म्हणतं. कुठं, लाईव्हवर क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस सुरू असतं त्यावेळेस दिसतं. त्याचबरोबर तुम्हाला जर नोटिफिकेशन यायचे असतील तर नोटिफिकेशन तुमची इथं असतात बघा. वर बेल आयकॉन दिले त्याच्यावर तुम्हाला नोटिफिकेशन माहिती येत असते. आणि लेक्चरची टायमिंग कुठं बघायची तर तुम्हाला इथं चॅट नावाचा ऑप्शन आहे एकदम खाली. त्या चॅटवर क्लिक केलं का तुम्हाला ही माहिती येते बघा. जसं की इथं MPSC ग्रुप C लेक्चर वेळापत्रक 19 ऑगस्ट दुपारी 2:30 वाजता आणि दुपारी 4:30 वाजता कुठला विषय आहे ते दिलेला असतं. इथं तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये चॅटमध्ये गेला का ते टायमिंग एक तुम्हाला समजेल, ज्या माध्यमातून तुमच्या सगळ्या शंका क्लिअर होतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ॲप वापरा. काही अडचण आली तरी कॉल करा. थांबूयात आपण.